श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे इयत्ता 10वीच्या शुभेच्छा समारंभात गुलाबराव गवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्च ध्येय प्राप्तीसाठी आई वडील आणि त्यानंतर शिक्षक हे सतत आपणास मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात। ते वेळोवेळी आपणास रागवतात कारण ते आपल्या आयुष्याचे होकायंत्र असतात, असं मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटक मंत्री आणि सेकंडरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे यांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन तेंडुलकर व शोएब अख्तर यांचा क्रिकेटमधील प्रसंग सांगून जिद्द बाळगल्यास यश निश्चित मिळतं हे पटवून दिलं। विद्यार्थ्यांनी नियमित सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो। परीक्षा जवळ आल्याने स्वयंपूर्ण अभ्यासाला प्राधान्य द्यावं अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला। कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पंचायत समिती लेखाधिकारी सुरेंद्र सातपुते यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या आणि परीक्षा काळात घेण्याची काळजी याबद्दल मार्गदर्शन केलं। प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे प्राचार्य आणि सेकंडरीचे संचालक तुकाराम बेनके यांनी विद्यालयाची प्रगती आणि गुणवत्ता व राबवत असलेले उपक्रम याची माहिती उपस्थितांना दिली। इयत्ता 5वी ते इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या। 10वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतात भावनिक साथ घालत उच्च माध्यमिक शिक्षण याच विद्यालयात घेणार असल्याचं सांगितलं। उपप्राचार्य संभाजी कुटे, पांडुरंग वेताळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुनील म्हाळसकर, मयूर रणदिवे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केला। कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षक दिलीप वाळके, अंबादास गावडे, ज्योती गजरे, सत्यश्री दिवटे, रोहिणी धुमाळ, दत्तात्रय डुबे, रवींद्र चौधरी, ओटी सर, शरद शेलार, मच्छिंद्र बेडके, बाबूराव मगर, सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी केला, तर आभार नितीन गरुड यांनी मांडले। मधमाशी जसं एक एक कण मध गोळा करते तसं ते माझ्या बरोबर असताना त्यांचे नेहमी डोळे आणि कान आणि सरकारचं कुठली संघटना काही माझ्या शाळेला देईल का, कुठला क्लब, रोटरी क्लब असेल, कुठली काय, त्यांचं लक्ष तुमच्यासाठी असतं की माझ्या विद्यार्थ्याला या सुविधा मिळाल्या पाहिजेत। मग विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे की मी माझ्या शाळेचं नाव लौकिक वाढवलं पाहिजे। बऱ्याच माझा मी ज्या तळेगाव डमडेरीच्या आरबी गुजर प्रशालेत होतो, आमच्याकडे 5वीला आलेली मुलं लहान लहान तुमच्यासारखी आता 5वीला ती मागे आली, ती 5वी ते 10वी पर्यंत असतात। 10वी नंतर पास झाले की नंतर त्यांना काय करतात, बाहेरच्या शाळा खुणवायला लागतात। पण तसं काय नाही, ते नंतर 10वी 11वीला गेले की पुन्हा 12वीला परत येतात, गडे आपला गाव बरासारखं बघा म्हणतो ना आपण, दुरून डोंगर साजरे, तसं काय नाही। एक लक्षात ठेवा, आपली इथं नाळ जुळलेली आहे, तुम्ही 5वी ते 10वी या ठिकाणी शिकलेला आहात म्हणून आपण इथं फॅमिलियर झालेला आहात, आणि म्हणून बाहेर काय नसतं, जे असतं ते इथं चांगलं असतं आणि या शाळेचा फार नावलौकिक आहे। म्हणून मी पुन्हा सांगतो की 11वी 12वी इथं, आणि आता हा निरोप समारंभ किंवा हा जो शुभेच्छा समारंभ करण्याचा हेतू काय की 5वी ते 10वी पर्यंत तुम्ही टिवल्या बावल्या करत। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।